नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी नॅशनल मीन्स मेरिट कम स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुद्धा या दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचा सराव करणं गरजेचं आहे. प्रश्न आहे a वर्ग छेद 7 वजा b वर्ग छेद 3 दुसऱ्या कंसात a वर्ग छेद 7 अधिक b वर्ग छेद 3 बरोबर. हे पर्याय. या ठिकाणी a वर्ग वजा b वर्गचे अवयव पहिल्या कंसात त्या दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात त्या दोघांची वजाबाकी या स्वरूपात हे लिहिणं गरजेचं आहे. या स्वरूपात आहेत हे, त्यामुळे पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग a चा चौथा घात छेद 7 चा वर्ग 49 a चा चौथा घात छेद 49 वजा b चा वर्ग त्याचा वर्ग b चा चौथा छेद 3 चा वर्ग 9. पुन्हा एकदा पहा, पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग मध्ये वजा चिन्ह म्हणजे दोघांची बेरीज आणि दोघांची वजाबाकी. दोघांची वजाबाकी दोघांची बेरीज म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग a चा वर्ग त्याचा वर्ग a चा चौथा आणि 7 चा वर्ग त्याचा वर्ग 49 वजा b चा वर्ग त्याचा वर्ग b चा चौथा छेद 3 चा वर्ग 9 7 चा वर्ग 49. ओके, त्यामुळे अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 3 आहे. ओके, a चा चौथा छेद 49 वजा b चा चौथा छेद 9. पुढचा प्रश्न आहे, पुढील सारणीचे निरीक्षण करून त्यावरून खाली दिलेल्या पर्यायातील योग्य कोणता पर्याय आहे तो आपण या ठिकाणी लिहायचं आहे. बघूया, x व y यामध्ये व्यस्त चलन आहे. x व y मध्ये कोणते चलन नाही? x व y मध्ये समचलन आहे, यापैकी नाही. आता या ठिकाणी दोघांचा गुणाकार जर स्थिर आला तर या ठिकाणी व्यस्त चलन आहे आणि भागाकार स्थिर आला तर समचलन आहे. तर आपल्याला लक्षात येईल 14 + 56 7 8 56 8 2 56. पण दशांश चिन्ह पाहूया. इथं 14 + 56 आलेलं आहे. दशांश चिन्ह 1 2 3 घरं आपल्याला सोडावं लागतील. 1 2 आणि 1 0 द्यावं लागेल. मग 0.56 हा गुणाकार आला पहिला. इथं 7 8 56 इथं सुद्धा 1 2 3 घरं सोडावं लागतील म्हणजे तेच उत्तर. 8 2 56 इथं सुद्धा 3 घरं सोडावं लागतील म्हणजे प्रत्येक वेळेला हेच उत्तर येते. गुणाकार स्थिर आहे म्हणजे व्यस्त चलन आहे. पहिलाच अचूक पर्याय आहे. x व y मध्ये व्यस्त चलन आहे. पुढीलपैकी कोणत्या भागाकाराची कोटी शून्य आहे? 8z वर्ग भागिले 8z. या ठिकाणी 8z वर्ग छेद 8z. या ठिकाणी 8zला झेडनं गुणल्यानंतर भागाकार 8z वर्ग गुणाकार 8z वर्ग येतोय. इथं भागाकार z येतोय. इथं 8z वर्ग भागिले 8z घन इथंही नाही, मात्र 8z वर्ग भागिले 8z वर्ग त्याच संख्येनं त्याच संख्येला भागलं की भागाकार 1 येतो आणि स्थिर पद आहे 1, त्यामुळे त्याची स्थिर पदाची कोटी शून्य असते. अचूक पर्याय नंबर 3. एका सायकलची छापील किंमत 9,000 रुपये आहे. दुकानदार त्या छापील किमतीवर 15% सूट देतो. या ठिकाणी तर ती गिरायकास किती रुपयास मिळेल? या ठिकाणी 100 रुपयाला 15 रुपये सूट देतो म्हणजे 100 रुपयाला 15 रुपये सूट. तर 9,000ची सूट काढली पाहिजे. 2 शून्य गेल्या. 15 9 135 आणि 0 म्हणजे 1,350 रुपये तो दुकानदार घेतच नाही. त्यामुळं मग किती घेतोय? 9,000मधून 1,350 वजा केले पाहिजेत. 0 10मधून 5 गेले उरले 5, 10मधून 3 1 4 गेले उरले 6, हातच्या दिला 9मधून 2 गेले 7,650 रुपयाला. अचूक पर्याय नंबर 2. ओके, पुढचा x/6 वजा x/10 बरोबर 8. या ठिकाणी xची किंमत हवी आहे. x/6 वजा x/10 बरोबर 8. तिरकस गुणाकार 10x वजा 6x/10 60 बरोबर 8. 10x न 6x गेले 4x बरोबर 60. पलीकडे 8ला गुणिले गेले 8 गुणिले 60 आणि x बरोबर या ठिकाणी 8 गुणिले 60. xची किंमत काढताना हे 4 गुणिले आहे ना ते पलीकडे जाऊन भागिले जाईल. 4नं 8ला भागलं 4 1 4 2 8 60 2 120 बरोबर 120. या ठिकाणी xची किंमत 120. अचूक पर्याय नंबर 1. ओके, पुढचा प्रश्न आहे, एक समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 114 चौरस सेमी असून
समांतर बाजूमधील लंबांतर 6 सेमी आहे, तर त्याची एक समांतर बाजू 22 असेल, तर समांतर बाजूमधील फरक किती? दुसरी समांतर बाजू काढल्यानंतर दोघांची वजाबाकी करून आपण पर्याय निवडला पाहिजे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ सूत्र माहीत पाहिजे. क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर, दोन बाजूमधील लंबांतर. या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे 114 बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूमध्ये आपण एक ए बाजू मानूया, एक दुसरी बी मानूया, ए अधिक बी. फक्त उत्तर काढण्यासाठी. आणि लंबांतर 6 दिलेलं आहे. 2 बे के बे त्रिक 6, 6ला भागलं, त्यामुळं हे ए अधिक बीला गुणिले 3 आहे, ते 114ला भागिले 6 येणार. पलीकडे ए अधिक बी 6 एके बे त्रिक 6 3 आहे, 3 त्रिक 9 उरले 2, 3 8 24 म्हणजे ए अधिक बी 138 आहे. दोन बाजूंची बेरीज, त्यामध्ये एक बाजू 22 दिल्या, एक समांतर बाजू 22 दिल्या, त्यामुळे 22मधून वजा करायची, दुसरी बाजू मिळणार. 8तून 2 गेले 6, 3तून 2 गेला 6, म्हणजे 38मधून 22 गेले 16. एक बाजू 22 आहे, दुसरी बाजू 16 आहे, या दोघांमधला फरक 6. ओके, त्यामुळं फरक या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 3 समांतर बाजूमधील फरक. ओके, असा अचूक पर्याय निवडणं गरजेचं आहे. प्रश्न आहे, एका वृत्तचित्ती आकाराच्या टाकीची त्रिज्या 0.7 मीटर असून उंची 1.4 मीटर आहे, तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल? या ठिकाणी या टाकीचं घनफळ वृत्तचित्ती आकाराचे आहे πr² आणि πr²ला 1000 गुणल्यानंतर आपल्याला लिटरमध्ये मिळणार आहे. का तर उत्तर πr² हे घनमीटरमध्ये येणार आहे. या ठिकाणी 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर, म्हणून जेवढे आपल्याला घनमीटर मिळणार आहे त्याला 1000 गुणावं लागेल. पायची किंमत 22/7, r² त्रिज्या आहे या ठिकाणी 0.7 गुणिले 0.7 r² आहे, गुणिले उंची 1.4 आहे, गुणिले 1000 आपल्याला करावं लागेल. या ठिकाणी 22 गुणिले 7 0.7ला भागल्यानंतर 0.1 आलं, गुणिले 0.7 गुणिले 1.4 गुणिले 1000. ओके, 14 7 98, 98 1 98, दशांशचिन्ह आपण नाही असं गृहीत धरलं तर 14 7 98वर या 3 शून्य द्यावं लागतील. मग दशांशचिन्ह 1 2 3 घरं सरकून 1 2 3 म्हणजे 98. 98ला 22 गुणलं की उत्तर मिळेल 22 8 76 असेल, 6 40 17, 22 8 198, 198 17, 8 7 15ला 5 हाच्याला 1, 19 2 21, 215 म्हणजे 21 56, 2156 लिटर. ओके, अचूक पर्याय नंबर 4. खालील आकृती दिलेल्या माहितीवरून माप कोन BX सडी काढायचे आहे. आता या ठिकाणी BAD हा आंतरलिखित कोन आहे, त्याचं माप हे 70 आणि ते 100 आहे. आंतरलिखित कोनाचं माप BAD हा आंतरलिखित कोन आहे, त्याचं माप त्याच्या आत असणारा हा आंतरखंडित कंस त्याच्या निम्म त्या कोनाचं माप असते, म्हणजे या कंसाचं त्याच्या दुप्पट 70 आणि 30 100, म्हणजे BADच्या आतच हा BX सडी कंस आहे, म्हणजे 100च्या दुप्पट 200. अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व NMHच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सरसेवा भरती MPSCच्या स्पर्धकांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्याही यशस्वीतेमध्ये भर घालू. धन्यवाद.